जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये. आणि आजचा ब्लॉग थोडासा विशेष असणार आहे कारण की माझी बायको ब्लॉगच्या स्टार्टिंगलाच रुसलेली आहे माझ्यावर. आणि ती का रुसले मित्रांनो, आता 14 फेब्रुवारी आहे, व्हॅलेंटाईन डे आहे. आमच्या लग्नानंतर हा पहिलाच व्हॅलेंटाईन डे आहे. आणि त्याच्यानंतर काय आलं, एक मी ठरवलं होतं की बाहेर जाण्यापेक्षा आज संध्याकाळी आपण व्हॅलेंटाईन डे आपल्या रूम मध्ये मस्त डेकोरेशन वगैरे करून हे करूया. त्याच्यानंतर तिने पण बाय मिस्टेकली तिने पण तेच विचार केला होता. आणि नंतर ना मला कळलं आणि तिला पण कळलं की मी पण तेच करणार आहे, ती पण तेच करणार आहे. त्यामुळे मग आम्ही काय विषय केला, थोडंसं आमचे मतमतांतर झाले, संभाषण झालं, भाषण झालं, थोडेसे शाब्दिक चकमक झाली. आणि त्याच्यानंतर ना तिने आणि मी ठरवलं की दोघं मिळून आपण ते बनवूया. मग म्हणलं ठीक आहे. पण आता विषय असा झाला की आता वाजले 10. आम्हाला काही गोष्टी भेटतील का नाही भेटतील माहित नाही. आम्हाला खूप साऱ्या डेकोरेटिव्ह गोष्टी पाहिजे, बलून्स येते. 10 का वाजले ते पण सांग. 100% तू ब्रँडचं शूट करत होती अस्मिता, माझ्याकडे प्रूफ पण याचा. अस्मिता ब्रँडचं शूट करत होती आणि त्याच्यानंतर ती 9:30 ला आकाश दुकानात पण आली. shoot करत होता. 100% ती करत होती म्हणून मी करत होतो. मला काय माहिती. अहो शॅम्पू तुला तर काय जाऊ दे माहितीच मित्रांनो. नसतं. आता या कसं काय विषयात माहिती असेल तुला? 100% जसं 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 तुला एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी माहिती नव्हती, मला माहिती केली होती. मी, केली. कधी? हॉटेलमध्ये नव्हती घेऊन गेली. पण त्याच्या gift आधी वगैरे नाही घेऊन गेली. पण त्याच्या आधी हा, पण त्याच्या आधी माहिती नव्हती ना. मी केली ना, आता तुला माहिती नंतर ना होतं. आठवली. तुला- आता अरे, 100% ऐका, मला नव्हतं आता माहिती, ऐका, मला नव्हतं माहिती. ऐका, तेव्हा तर मला माहिती नव्हतं. आता त्याला माहिती असताना सुद्धा याने काय केलं नाही. पण मला काय माहिती होतं, मी ह्याचा प्रूफ पण दाखवतो. मी काय आयुषला विचारलं की जाऊन राहू आपण घेऊन दे. या आयुषला मार्गाला. फक्त तर तो विचारतो काय म्हणला माहितीये का फक्त. मला, नाही 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 प्रक्रिया कांगारावला. काहीच करत हो का, या मुलींचा कांगारावला. एकदा बघा मी काय म्हणलं, माणूस एकदा चुकला तर त्याला किती टॉर्चर होतं. पण एकदा जर अरे मुलगी एकदा चुकली तर माझ्याकडे नाही. लिस्ट आहे. एकदा काय बोलतोय? तो दिखाई येऊ खोटारडा आहे. तो दिखाई येऊ ना. जाऊ द्या. आता हे परत चालू झालेलं आहे. आम्ही आता पहिले निघतो, कुठं काय भेटतोय बघतो. आमच्या एका माणसाने हे मागं थांबलेलं आहे. त्याने मला सांगितलं की दादा हे FC रोडला हे नियोजन भेटू शकतं. सो देखेंगे अभी क्या मिलता है क्या नहीं मिलता है. अगर नहीं मिला तो नहीं मिला, आणि मिला तो मिला. जमे तो जमे ना, आहे की ना अस्मिता? जमे तो जमे. चला. 2 hours later. हा, बोलवते आपल्याला. चल कोण बोलवते? हे बघ हे. तो मुर्गा. हा तो हा बोलवतोय. थांब. भाऊ थोड्या वेळाने आलो, चल थांब. ना. अरे थांब ना, थोड्या वेळाने जाऊ ना. पहिले घ्यायचे ना बाकी तो सगळं. बोलवतोय तर जायला पाहिजे ना यार. अरे असं थोडे असते. थांब ना, ते घ्यायचे ना आता आपल्याला सगळं. हा ना यार. काय सगळं आपलं आपलं हे माझी बायको कशी बघितलं ना तुम्ही, कोण कोण बोलत या प्लीज ये अच्छा असं अपमान नाही केला पाहिजे बा. काय बोलते खरं. ठीक आहे नाही करणार मी इथून आपल्या पुढं. घरात मी तुझा करेल हा संपर्क. ठीक आहे चलो, थँक्यू. बाकीच्या सगळ्या गोष्टी आम्ही घेतलेल्या, फुगे घेतलेले तिकडून, बाहेर त्या काकाकडून गुलाब घेतलेले. आणि आता केक मॅडमला डिसाईड करायचा आहे. मॅडमला केक डिसाईड होत नाहीये, मग ते म्हणतात बनवून द्या. आणि आता ते गुगलवर शॉपतात. रात्री 10:30 वाजलेले. असं नियोजन मी लावलं. अस्मिता मॅडम कसं वाटतंय तुम्हाला? दोघं मिळून करता अरेंजमेंट चांगलं वाटतं. तुला म्हणलं ना मी कालवं नको करू, मी तुला देऊन देईल सगळं. कालवं करत होते एवढा. तू असं भेटलं ना सगळं? भेटलं ना पण सगळं. नाही मी बोलली म्हणून, नाही तर तू उद्यावरच ढकलला. 100% उद्या टाकलं असतं. पण काय नाही भेटलं ना. भेटणार, असं नाही भेटणार तर. भेटलं केलं ना. तर सगळं होतं. केकची ऑर्डर देते थांबल्यात. केलं तर सगळं होतं. केकची ऑर्डर देते थांबल्यात. मग कशाला तो ब्लॉग घेते मजा येते आता हे झालं सगळं. डेकोरेशन पण येतो, तू बघत ना तिथं मजा येणार आहे. आयुष पण येतो. आता हे सगळं नियोजन करता करता मॅडमला भूक लागली आणि मॅडमला आता पाणीपुरी खायची. काय खायची आता? काय नाही लागली तुला? ठीक आहे, थांब प्रूफ दाखवतो. प्रूफ. कोण आले आता पाणीपुरी खायला? कोण आले पाणीपुरी खायला? मी पाणीपुरी खातोय. बघ, देणार नाही एक पण पाणीपुरी, एक पण देणार नाही. ठीक आहे, तू खात नाही का? मी खाणार आहे पण मग नाही, तू ऍग्री कर ना की तू पाणीपुरी खायला घेऊन आले. तूच बोलला. काय बोललो? खायची का पाणीपुरी? मग तू नाही म्हणायचं ना, तू हा का म्हणली? आता तू कधीतरी बोलला असं स्वतःहून. मी कधीतरी बोललोय. हाँ मैं कधीतरी बोललोय. ठीक है भैया, इसके पानी पूरी में है ना मीठा बीटा कुछ मत डालो, सिर्फ पूरी दो इसको खाने को. ते भैया कळलं ना? तू नका सांगू. अब भैया के आगे तो हाथ फेरना ही पड़ेगा ना तुमको. हाँ, भैया सिंगल ऐसा ही करना पड़ेगा ना. सबसे अमीर इंसान जिसके सामने सब हात फेरते. दो. हे बघा किती गोड. हिच्यासाठी मी एवढा फिरलो, एवढं सगळं जमा केलंय
आणि त्याच्यानंतर काय आलो तर बघतो मी कपडे काय बदलाय गेलो. मॅडम जेवायला बसल्या. वा तुझ्यासाठी स्पेशल असते तर मी टाळ्या वाजवणार. 1 मिनिट व्हिडिओ पकड. माझ्या बायकोसाठी स्पेशल टाळ्या. वाह क्या बायको है मेरे आने से पहले खाना खाने को बैठ. कशासाठी होते? हिच्यासाठी एवढं सगळं शोधून आणलं मम्मा मी ते आता डेकोरेशनचं काय. आणि मी कपडे बदलायला गेलो तर जेवायला बसले लगेच. घड्याळ बघितलंस का तू आल्यावर? घड्याळ तिच्यामुळे मम्मा उशीर झालाय. तिच्यामुळे उशीर झालाय. पण कसं आहे तिच्यामुळे उशीर होईल? मग तू लवकर तिने घेऊन जाणं- यायचं अरे ना. मी नाही घेऊन आलो. ये बड़ी अच्छी बात कही आप. खोटं बोलताय मम्मी. सगळं जण shoot खोटं करत होतं. बोलताय. तीच करत होती. मग उशीर पण तू कोणामुळे काय झाला? म्हटलं? मी आणलंय ना. नाही, मी आणले नाही. मला वाटलं उद्या अरे खायचंय. मम्मी पॉइंट पकडते तू मम्मीला आता हे पण नको सांगतो करू. ना, तिला अक्कल नाही ती. नाही मला नाही काय नाही वाटलं, नाही. व्हॅलेंटाईन कधी? उद्या. उद्या आहे. मग डेकोरेशन कधी करणार? आज. हा आज. आज कशाला करणार? उद्या संध्याकाळी करायचं नियोजन. बरोबर बोलले मम्मी. संध्याकाळी काय करणार मम्मी करून सगळं संपल्यावर जाऊ. अरे मम्मी वाह! वाह, मम्मी तुम्ही क्या वाह! वाह संध्याकाळी बाहेर जायचं असतं आणि द्या, आणि द्या, गाईज द्या. हा कपडे चेंज करायला गेला तास झाला गेलाय. किती वेळ बसली होती आत्ताच जस्ट बघा तुम्ही. मी स्टार्ट पण नाही केलंय. जेवायला घेतलंय तर एवढं करतोय हा. आणि हा रोज उशिरा येतो आणि मी जेवण हे करून घेतो तेव्हा नाही एवढं हे करत रे. एक नंबर काय बोलली. आणि वाह, आज वाह, लगेच एवढंच. वाह, 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 आता काय बोलू नाही बोलली. देणार तू. अरे वाह, 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 आता बोलू नाही देणार तू मला. कशाला बोलू नाही देणार. दिसतंय की किती काय हे करते उगाच नाही का ते कांगराळा म्हणतात तसं. हॅपी व्हॅलेंटाईन. उठ जाओ उठ जाओ उठ जाओ उठ जाओ. हा फुगे फुगायला फुगे पिगे आणती. हा आणि असं झोपती. हिला दाखवा. देखो गाइस देखो देखो गाइस देखो ना गाइस ये क्या है. फुगे फुगाने को ये सब करती है और सो जाती है और मेरे को बोलती है बाद में तुम कुछ करते नहीं सेलिब्रेशन के लिए. देखो ना गाइस देखो ना गाइस क्या है ये. झोपले का उठ. क्या है ये गाइस देखो ना उठ, थांब. गाइस. उत्तर दे दिला ब्लॉग मध्ये. अच्छा ब्लॉग येत हमको सिखा रिया है. भांडण केली नाही माझ्या थोड्या वेळ आधी हा बरोबर. म्हणजे मी नाही फुगे फुगवणार. मी थकले मी झोपणार. मग कोण फुगवणार? मी. बघा गाईज स्वतःच आळशी आहे, मला पण आळशी बनवते. व्हॉट इज दिस. हे इन्फ्लुएन्स करणार हे लोकांना. इन्फ्लुएन्स करणार तू लोकांना. हे इन्फ्लुएन्स करणार तू लोकांना. तू इन्फ्लुएन्सर आहे. तू इन्फ्लुएन्सर आहे. हे इन्फ्लुएन्स करणार. व्हॉट इज दिस. व्हॉट इज दिस मॅन. सॉरी व्हॉट इज दिस वुमन. Women. This is your मंद बदक. यू आर माय मंद बदक ऑल्सो. हे लोकांना दाखवायची गरज आहे. तुला काय वाटतं असं चुकतं वाटतं? काय वाटतं लोकांना. तू व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी डेकोरेशन नाही केलं. एवढं सगळं आणलं. हे काय ही मशीन आणली एवढी मोठी. ही मशीन आणली. हा हे फुगे बिगे आणले. चिकट टेप आणली. हे सगळं आणलं. हे कोणासाठी आणली. कोणासाठी आणलं अस्मिता. वरती ती कोणासाठी आणलं. तुझ्यासाठी. ऐसा मत करो मेरी जान. लाइफ में कुछ अच्छा करो यार. थकली आहे मी, खूप काम केलं. म्हणून झोप नाही. अस्मिताने खूप काम केलं. अस्मिता नाही थकत ना. बिना दगात. माझ्या मम्मीने मला दूध पाजले कॅल्शियमचा. नको झाले. मी बोरमिटा खाल्लाय. खरं का मग मी मी नाही बोरमिटा खाल्ला खाल्लाय. बाई. मी नाही का नाही खाल्ला. खाल्ला तू बोरमिटा. का नाही खाल्ला तू बोरमिटा? त्यांना एक्सपायर हॉर्लिक्स दिलं. मला झोपू दे. तुला हॉर्लिक्स नाही दिलं का. नाही दिलं, काहीच नाही दिलं मला. मग- का नाही दिलं तुला. तू तेवढं का पडलं. लापशी नाही खाल्ली का तू शाळेतली. काय यही नहीं अभी और सुनिए. शाला पैसे दिए कि नहीं इसको. पैसा अरे फुगवायला आणल्यात का चटके चुटके द्यायला आणल्यात. काय केलंय. रिश्वत दिली काय. कसले फुगे आणल्यात. ह्याच्यापेक्षा तर बच्चे तू तोंड चांगलं फुगवतो. ए चल उद्या पैसे देऊन लावा आपण ते सगळं डेकोरेशन करू. हे काय आहे? हा ते फुगवायचंय काय फोडायचंय. आता किती राहिले एवढेसे. थांब एवढंसं करतो आता. हॅपी व्हॅलेंटाईन डे करू आपण.
हा हे असलं काय आहे असलं? हा कोण बनवते फुगा? कुणाची कंपनी आहे? काय लिहिलंय? काय आहे? पार्टी बलून्स. हा त्याला एवढा निर्लज्ज आहे तो माणूस, स्वतःच्या कंपनीचं नाव बी नाही लिहिलं इकडे. हा शंभरात एक फुगा फुगलेला आहे आणि या ठिकाणी अशा प्रकारे माझं नशीब चमकलेलं आहे. आणि बाची आय लव्ह यू ठ्यू धरे फुग्गा एक फुगलेला आपल्या नशिबाने, 4 फुटलं, एक फुगला. या ठिकाणी एक फुग्गा बाकी, ओव्हरचा शेवटचा फुग्गा. आणि या ठिकाणी वा 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 अतिशय उत्तम असं हवा भरण्याचं या ठिकाणी काम आकाश भाऊ यांच्याकडून, आणि मस्त असा फुग्गा फुगलेला आहे. वा वा. जास्त जवळ नका ठेवते, फुटल तोंडावर. Women. नको करू तू, मेहनत मी सांगते direct. जाऊ दे आता, हे राहिलेलं फुगून देतो. आता फुगलं की नव्हतं हक्कात आहे. मध्ये फुटलं. कैसा लगा मेरा मजाक? आपला का असं आहे ना, असं फुगा आहे ना, फुगा आता मालकाचे आहे ना, असा पोंडीवर ठेवून असं ढुमणं म्हणजे तो खट्टकन द्यायला पाहिजे ना चाललेला. समझ रहे हो? समझ रहे हो आप? समझ रहे हो ना? त्याला कळलं म्हणताय त्याचे. हा नाही मी टेडेसाठी काय आलो होतो अस्मिताला द्यायला येतं. तू नको बोलू, माझं गिफ्ट आहे. ते नीट पकडते, ब्लॉग नीट पकड. हॅपी व्हॅलेंटाईन बच्चा. तुमच्या एवढा टेडी. तुझ्या आवडे टेडी उठ उभे राहा, मला ते दाखव तिकडनं. 5x ला नाही इकडे काय नव्हतं तिकडनं. तुझ्या आवडे टेडी हे बघा. अरे 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 हे बघा, आमच्या दोघांना एवढा टेडी आहे, एवढा मोठा अस्मिता सारखा आहे. आता जर अस्मिताला माझ्यावर राग आला ना, तर अस्मिताला सांगणार तू ह्याला मार. मला नको. नाही नाही मला नको. असं कसं काय? असं कसं काय? जाऊ दे मग, मला तुझा राग आला ना, मी ह्याला मारलो. बघा सो हे टेडी डेचं गिफ्ट आहे. आणि आज मला नाही वाटत अशा पद्धतीने. कसं वाटलं टेडी? भारी वाटलं. मुलींना टेडी खूप आवडतं. सो हा वाला सीन असं आहे बघा मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो विषय काय की मी आतूनच प्रयत्न केले आहेत अस्मिता आणि मी आज, आणि त्याच्या आधी आमची थोडीशी भांडणं पण झाली. माझ्या टेडीला पण घे. हां भांडण्याच्यावरून आली की आज संध्याकाळी नको करायला, उद्या करूया सकाळी. पण मग नंतर मी म्हणलं मला सकाळी काम आहे. मग ती म्हणली नाही मग मी झोपणार. मग ती झोपली. मग मी आयुषला बोलावला आणि आयुषने मी हे प्रयत्न केला, पण हा प्रयत्न नाही झाला, हा भिकार प्रयत्न झाला. किती फुगल्यात बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12च आहेत. आणि 13 आणि तो एक दुसरा आहे एक्स्ट्रा. 13 आणि एक 14वा फुगा. कलर पण कसला भारी. असला भारी टेडी आणलास मी त्याला. मी तुझ्यापेक्षा भारी तर टेडीच दिसते बच्ची. हा मग तो भारीच आहे, तर क्यूट आहे ना. मी नाही क्यूट. सो मित्रांनो आता तुम्हाला विषय सांगतो. आज पुरता हा ब्लॉग मला खरंच एंड झाल्यासारखं वाटतं, कारण की या ब्लॉग मध्ये आज ह्याच्यापेक्षा वाईट काय होऊ शकत नाही. जे वाईट झाले ते सगळे झाले. 1-2 वर्षांनी हिला पोरं होतील आणि हिचा बचपना काय जाय नाही. जे पण कड्यावर घेतली मी. ते शेफ्टी बघ माझं. कुठे गेली? शिकरल ते खपकन. असं बोलतो का? तुझ्यासारखा नाही येतो. So guys, आजचा ब्लॉग या ठिकाणी इथेच संपतोय. आणि उद्यासाठी मी स्पेशल काहीतरी करेल ब्लॉग साठी आणि तुम्हाला हा ब्लॉग दाखवेल. आता मी हा एडिट पण करेल. सगळ्यांनी घेतला म्हणजे चांगली ऍक्टिंग करते ही. जर रील्स वर केले असते फॉलोअर्स वाढले असते तुझे. आज कसं सांगते बघ त्याच्यावर.
काय बोलला आयुष? काय बोललो मी? काय नाही आज तू काय बोलू नको, तुझ्या माझे भांडणच होऊन जातील आधीच सांगते. बापरे आयुष, तुझे निजे भांडणं होतील का? बाप एक व्हॅलेंटाईन डे असा असं पण. पण एक व्हॅलेंटाईन डे असं पण म्हणजे हम लोग हर वक्त तुमको ऐसा लगता है कि हम बहुत कुछ करना चाहते हैं, करने पर हो जाते नहीं पाता हैं, है. बट वो कुछ अलग ही हो जाता है, इसलिए हमको ऐसा लगता है ना बरं भाई. त्या फुग्गेवाना एक तर कंपनीच्या रात्रीचे- मालकाला काय म्हणशील? अरे जाऊ दे आता, मी नाही शिवाय देऊ शकत. मी नाही. तू काय म्हणशील असं? लोकांचे काय हृदय तोडू नको. नाही. आणि हा जो फुग्गेवाला मालक आहे ना मित्रांनो, हा जो आणि तुम्हाला फुग्गेवाला काही मालक एक आहे ना, सांगते. थांब मी सांगतो, हा फुग्गेवाला मालक आहे ना, ह्याची गर्लफ्रेंड आहे ना डायरेक्ट पळून गेली कोणासोबत तरी 100%. त्यामुळे त्याने असे फुग्गे बनवले जे की ज्यांनी कामासाठी म्हणजे असं व्हॅलेंटाईन साठी घेतलेत ना, तर आपल्यासारखं झालं तर फुग्यावालं. त्याला तर 2 गिफ्टचं. चला अस्मिता. म्हणून मी झोपून घेतले. पण आकाशने परत विचार केला की नको, मग तो उठून परत भुके फुगायला लागला. परत तो प्लॅन फ्लॉप झाला बिचारा. हम करने जाते गाइस, पण ऐसा हो जाता है फिर. तुम बोलते एक मिनिट, मला याच्यावर एक शायरी आठवली. ब्लॉग नहीं आते. मित्रांनो, आम्ही करत होतो व्हॅलेंटाईन डे साजरा, पण फुगे फुगले नाहीत, फुटले जास्ती आणि विषय झाला सगळा पादरा. यार काय पण यार गप बस यार, काही पण यार, काय तरीच बोलत असतो. गप बस ना जरा. पब्लिक असलंच काहीतरी घाणेरडं बोलत असतो. कोणी काय पब्लिक का? मला वाटलं ह्याचं नाव बबली ठेवलंय. तू ह्याचं नाव काय ठेवायचं असणार? याचं नाव छोटा आकाश. ना, छोटा आकाश. छोटा आकाश आता माझ्याकडे आला. आता मी सोडतच नसते. अजून कधी बरं अजून झालं काय आकाश फुटायचं आपण राहिलं? लावलेलं तर बरं सगळे झालं, फुटले लय त्रास झाला असते. असता. सगळा व्हॅलेंटाईन डे तयारी बियारी करून विषय झाला. सो मित्रांनो, तुम्ही तुमचा व्हॅलेंटाईन डे आनंदात साजरा करा. असले काय फुगे वगैरे घेऊ नका. असा जर घेतलेला फुगा जर फुटला तर त्याला असाच चमकवा. चालेल, जिंदगीभर झोप नाही लागणार. आमचा पहिलाच व्हॅलेंटाईन डे होता. असं सुरू झालेलं आहे. सुरू झालेला आहे. काय माहिती आता उद्या काय होतं त्यासाठी नेक्स्ट नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा मित्रांनो. जय महाराष्ट्र, भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. साजरा होतो की नाही, पहिलाच व्हॅलेंटाईन डे. आमचा व्हॅलेंटाईन डे होतोय साजरा की होतोय पादरा, क्या करे बाबा. देखने के लिए जुड़े रहिए आके जादव यूट्यूब ब्लॉग्स के साथ. लव यू पब्लिक. पप्पी. काय तरीच काय यार.